जिल्हा नियोजन व विकास निधी 2024-25 मधून प्राप्त पोलीस आयुक्तालयाला नवीन 11 फोर व्हीलर वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे, मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पूजन करून हिरवे झेंडे दाखवत 11 गाड्यांना लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त कबाडे व संपूर्ण पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांच्या समस्या, नवीन पोलीस स्टेशनचे उभे करणे, बाहेरून आलेल्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था करणे आदी विविध विषयांची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर केली। राज्याचे मुख्यमंत्री गृह खात्यावर अतिशय प्रेम करणारे आहेत, त्यामुळे आपल्या ज्या मागण्या आहेत ते लवकर पूर्ण करून असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देताच पोलिसांच्या टाळ्यांच्या गडगडाटात अभिनंदन केलं। आता या नवीन गाड्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। पहा हा संपूर्ण व्हिडिओ। मित्रहो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चांगलं पोलीस स्टेशन असणे, चांगलं आयुक्तालय असणे, राहण्याची चांगली सोय असणे, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि वेगळ्या आपण त्याच मागितलं नाही, याच सगळ्या गोष्टी आपण मागितलेल्या आहेत। मी या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगेन, आता पोलीस वसाहतीचा राहण्यासाठी 102 कोटीचा पहिला फेजचा प्रकल्प आपला चालू झाला आहे। एन्व्हायरमेंटची परमिशनचा विषय आहे, कुठं अडचण असेल तर आपण नक्की लक्ष घालून तातडीने त्यातून मार्ग काढू। दुसऱ्या फेजचं काम आपण तातडीनं प्रस्ताव आपण दिला असेल तर मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री महोदयांच्याकडे त्या प्रस्तावाचा फॉलोअप घेऊन तो प्रस्ताव तातडीने दुसऱ्या फेजचा आपण मंजूर करून घेऊ आणि तो आपण समितीकडून आम्ही 13 कामासाठी 7,50,00,000 मागणी केलेल्या आहे सर। त्यापैकी जे महत्त्वाचे आहे ते मी आपल्यासमोर सादर करतो सर। जोडगाव पेठ पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर। ते सध्या ते गाड्याच्या इमारतीने चालू आहे, तिथं पोलीस विभागाच्या नावावर जमीन उपलब्ध आहेत, फक्त आम्हाला निधी उपलब्ध करून दिलं तर नवीन प्रशासकीय इमारती म्हणजे पोलीस स्टेशन तिथं उपलब्ध होईल सर। आणि शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जे 4 महत्त्वाच्या चौकी ज्या आहेत ते जुनी ITI, बाळीवेसच्या टाकीनाका आणि औद्योगिक 4 ठिकाणीच्या नवीन चौकी बांधकामासाठी निधी मागणी केलेल्या आहेत सर।